एक चोर चोरी करण्यासाठी एका घरामध्ये शिरतो आणि घरामध्ये शिरल्यानंतर त्या घरामध्ये चोरी करत असताना जे काही चोरीचं सामान आहे तो बघत असतो, शोधत असतो आणि बघता बघता एका बेडरूममध्ये जातो आणि बेडरूममध्ये गेल्यानंतर क्वाटवर झोपलेली असते एक 14 वर्षाची मुलगी। आता 14 वर्षाची मुलगी क्वाटवर झोपलेली बघताना हा चोर तिच्या बाजूला जाऊन झोपतो आणि एकसारखं तिच्याकडे बघत राहतो। आता त्या मुलीला अचानक जाग येते, कोणीतरी आपल्या समोर आहे असा तिला भास होतो। ती झोपेतून उठते तर तिला समोर एक अनोळखी माणूस दिसतो आणि ती ओरडणारच एवढ्यातच चोर तिचा गळा दाबतो। एवढ्या जोरात तिचा गळा दाबतो की तिचा आवाजही निघत नाही आणि तिचा काहीच निघत नाही। ती फक्त डोळे वटारून त्या चोराकडे बघत असते। तिचा श्वास थांबत असतो पण तिच्या जीव जायच्या आतच तिचा तो गळा सोडतो आणि त्या तरुणीला वाटतं की आपल्यासोबत काय घडलंय। ती असं आश्चर्याने त्याच्याकडे पाहते, नंतर मात्र ओरडत नाही। मग तो चोर तिला सांगतो की आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला तर अशाच पद्धतीनं तुझा गळा दाबून खूर करील, तुला ठार करील, गपचूप पडून राहा। ती तरुणी तसंच पडलेली राहते आणि तिच्या अंगावरचे एक एक कपडे काढून बाजूला टाकतो। आता हे सगळं करत असताना ती तरुणी गपचूप सगळं सहन करत होती आणि तिच्यासोबत जबरदस्ती करणार एवढ्यातच ती मुलगी आरडते आणि मुलगी अचानक कसं काय आरडली म्हणून बाजूच्या रूममधून तिची आई पळत येते। तिची आई तिच्या मुलीला नको त्या अवस्थेत एका अनोळखी माणसासमोर बघते आणि आरड्यात वाडा करण्याचा प्रयत्न करते। तर हा चोर तिला चाकू दाखवतो आणि सांगतो की जर तू वरडली तर मी तुझ्या मुलीला ठार करेन। मग ती त्या मुलीची आई तिथं असणारी घाबरलेली असते, गोंधळलेली असते। ती त्या चोराला विनवणी करू लागते की माझ्या मुलीला काहीही करू नका, तुम्हाला जे काही न्यायचंय ते सगळं घेऊन जा, उलट कुठं काय ठेवलंय मी तुला सांगते। आता तो चोर आहे तो त्या ठिकाणी सांगितलेलं सगळे दागिने पैसे घेऊन पळून जातो पण त्या मुलीला मात्र काही करत नाही। दुसऱ्या दिवस झाल्यानंतर ती जी महिला आहे पोलीस स्टेशनमध्ये त्या चोराविरुद्ध गुन्हा दाखल करते, तक्रार सुद्धा देते, मात्र तिच्या मुलीसोबत जे घडलंय ती सांगत नाही। आता हा जो चोर होता याला अशाच पद्धतीची सवय लागली होती। तो ज्या ज्या घरामध्ये चोरी करायला जायचा त्या घरामध्ये चोरी तर करायचाच आणि ज्या घरामध्ये मुली असायच्या त्यांच्याबरोबर नको ते कृत्य करायच्या। आणि समोर घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना हे आपण सविस्तर पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी घटना आहे ती आहे झारखंडमधील एक जिल्हा आहे रांची आणि याच रांचीमधील बुटी मोड परिसर आहे आणि त्याच परिसरामध्ये घडलेली ही घटना आहे। 16 डिसेंबर 2016ला सकाळी 6 वाजता त्या परिसरामध्ये रोडवरून अनेक लोक जात येत असतात। त्यांना तेथीलच एका घरामध्ये जाळ निघलेला दिसतो, तिथून धुपण मोठ्या प्रमाणात निघत असतं। लोक त्या घराकडे दिशेनं जातात, पाहतात, आरडाओरड करतात, आग लागली आग लागली। बरेच जण त्या घरामध्ये जाऊन दार वाजवण्याचा प्रयत्न करतात मात्र ते दार कोणीही उघडत नाही। मग काय करतात हे सगळे जे लोक जमलेले दार तोडतात आणि आतमध्ये पाहतात तर घरामध्ये विविध याला आग लागलेली आहे आणि क्वाटवर एक तरुणी एकदम विवस्त्र अवस्थेत पडलेली आहे। तिच्या अंगावर कोणतेही कपडे नाही अशी तरुणी त्या अवस्थेत पडलेली आणि ती ठार झाली आहे। ती काहीही हालचाल करत नाही, तिचा मृतदेह झालेला आहे। तरी ती काही प्रमाणात तिथं जाळामध्ये पडलेली असते। लोक तिला वाचवण्याचा प्रयत्न करतात, जाळ विझवतात आणि जो तो मृतदेह सगळं त्याची माहिती पोलिसांना देतात। पोलीस घटनास्थळी येतात। आग बीग विझवल्यानंतर तिथं पाहता लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढलेली असते आणि एका परिसरामध्ये अशी घटना घडली म्हणून तिथलचे लोक मोठ्या प्रमाणात संतापलेले असतात आणि लोक सगळे रस्त्यावर उतरतात। त्या ठिकाणचा जो नॅशनल हायवे आहे 33 नंबरचा, त्या ठिकाणी लोक आंदोलन करू लागतात, उपोषण करू लागतात की जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही
तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, अशाच पद्धतीनं रास्ता रोको करून ठेवू. कारण की ती जी मेलेली तरुणी होती ती 19 वर्षाची होती आणि ती एक बीटेकचं शिक्षण घेत होती. एक उच्च शिक्षित तरुणीच्या सोबत अशा प्रकारचं कृत्य झालं होतं आणि ती शिकण्यासाठी एकटीच तिथं राहत होती आणि तिच्यासोबत असं कोणी केलं, का केलं, याचा तपास पोलिसांनी लवकरात लवकर करावा म्हणून लोकांनी रस्ता रोको केलेला होता. त्याची दखल पोलिसांना तर घ्यावीच लागली, पण जे सरकार आहे सरकारला सुद्धा त्याची दखल घ्यावी लागली. स्वतः मुख्यमंत्र्यांना त्यांना आश्वासन द्यावं लागलं की 8 दिवसाच्या आत आम्ही त्या आरोपीला ताब्यात घेऊ, पण तुम्ही आंदोलन तुमचं मागं घ्या, रस्ता रोको तुम्ही मागं घ्या. तरीसुद्धा नागरिकांनी 33 तास तो रस्ता रोको चालूच ठेवला, जोपर्यंत मुख्यमंत्र्यांचं आश्वासन येत नाही तोपर्यंत. आता हे सगळं घडामोड घडत होत्या. नेमकं कोणी गुन्हा केला, काय केला, हे पोलीस सगळं तपासून पाहत होते. ती जी तरुणी होती ती किती जणांच्या संपर्कात होती, तिचे मित्र कोण होते, नातेवाईक कोण होते, या सगळ्यांचा तपास पोलीस करत होते. पण पोलिसांना काहीही माहिती मिळत नव्हती. सोशल मीडियावर तिचे किती मित्र आहेत, अशा लोकांची एक 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं चौकशीसाठी आणि त्या 6 जणांची कसून चौकशी पोलीस करत होते. पण पोलिसांना त्या 6 जणांपैकी आरोपी कोणी मिळाला नाही. कारण की ती जी तरुणी होती तिचा मृतदेह हे पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला होता आणि त्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमधून अशा काही गोष्टी समजल्या होत्या की तिच्यावर जबरदस्ती झाली आहे आणि तिच्या नखामध्ये तिनं ज्या व्यक्तीसोबत समजा असे नख मारलेत त्याचं काही प्रमाणात त्याचं कातडं, त्याचं काही अंश तिच्या नखामध्ये आढळून आले होते आणि ते सॅम्पल जे आरोपी पोलिसांनी पकडले त्यांच्यासोबत मॅच करत नव्हते. म्हणून पोलिसांना सुद्धा समजलं होतं की यांच्यापैकी कोणीही आरोपी नाही. मग पोलिसांवर मोठा दबाव होता, आरोपीचा शोध करायचा होता, पण आरोपी काही सापडत नव्हता. बघता बघता असे बरेच दिवस उलटून गेले तरीसुद्धा आरोपी सापडलाच नाही. मग शेवटी पाहता पाहता बरेच दिवस अशाच पद्धतीनं निघून गेले. मग 2 वर्षानंतर एक अशाच पद्धतीचा आरोपी पोलिसांना चोरी करताना सापडला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि तो आरोपी होता बिहारमधल्या नालंदाचा तो आरोपी पोलिसांना सापडला. पोलिसांनी त्याला जून 2019 मध्ये अटक केली. त्याची जेव्हा कसून चौकशी करण्यात आली, मग जेवढे आरोपी पोलीस पकडत होते त्यांचे रिपोर्ट घेत होते, त्यांचे DNA सॅम्पल घेत होते, जेणेकरून त्या जी तरुणी आहे तिच्यासोबत काही मॅच होतंय का, अशा प्रकारे पोलीस तपास करत होते. तर हा जो आरोपी होता लखनौचा, बिहारमधल्या नालंदाचा, त्याचासुद्धा अशाच पद्धतीनं DNA रिपोर्ट घेतला तर तो त्या तरुणीसोबत मॅच झाला. आता हा जो प्रकार घडला 2016 मध्ये, आरोपी त्याचा 2019 मध्ये पोलिसांना सापडला आणि हाच तो आरोपी होता, हाच तो चोर होता. आणि या चोराचं नाव होतं राहुल रॉय. म्हणजे हे अनेक वेळा आपले नावं बदलत राहायचा. कधी राहुल रॉय सांगायचा, कधी राज रॉय सांगायचा, कधी राजकुमार सांगायचा, म्हणजे असे याचे विविध नावं होते. त्याचं खरं नाव काय होतं हे सुद्धा पोलीस शोधत आहेत, पण तो पोलिसांच्या ताब्यात होता. पोलीस त्याची कसून चौकशी करत होते. तेव्हा पोलिसांना समजलं की हाच तो चोर आहे, त्यांनी हे कृत्य केलेलं आहे. यांनी अजूनही अशाच पद्धतीनं काही चोऱ्या केल्या होत्या आणि त्यामध्ये सुद्धा यांनी अशाच पद्धतीनं गुन्हेसुद्धा केले होते. 2013 मध्ये यांनी जेव्हा पहिल्यांदा चोरी केली होती तेव्हासुद्धा एका घरामध्ये हा अशाच पद्धतीनं घुसला होता आणि त्या ठिकाणी एक 15-16 वर्षाची मुलगी झोपलेली असतानाच यानं तिच्यासोबत जबरदस्ती केली होती. आणि जबरदस्ती करताना याचे जे काही DNA आहेत त्या मुलीच्या कपड्यावर सापडले होते आणि त्या कपड्यावर सापडलेल्या DNAच्या माध्यमातूनच याला तेव्हा 2013 मध्ये पकडलं होतं. त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली होती आणि त्याला 3 सप्टेंबर 2016 पर्यंत जेलमध्ये सुद्धा टाकण्यात आलं होतं. 2013 पासून ते 16 पर्यंत हा जेलमध्ये होता आणि जेलची त्याची जी सजा होती ती पूर्ण झाल्यानंतर त्याला जामीन मिळाला होता आणि तो बाहेर आला होता.
पण बाहेर आल्यानंतर तरी सुधरेल अशी अपेक्षा जनतेला आणि पोलिसांना सुद्धा होती। पण याच्या गुन्हेगारीमध्ये अशाच पद्धतीनं मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती आणि 16 सप्टेंबर 2016ला त्यानं पुन्हा एकदा एका तरुणीसोबत नको ते कृत्य जबरदस्ती करून तिचा खून सुद्धा केला होता। आता तो पोलिसांच्या जाळ्यात घट्टपणे सापडलेला होता। पोलिसांनी त्याची जेव्हा अजून कसून चौकशी केली तेव्हा तो सुरुवातीला एका तरुणीच्या घरात घुसला होता चोरी करण्यासाठी। तेव्हा त्याच्यासमोर 14 वर्षाची मुलगी होती आणि 14 वर्षाची मुलगी त्याला झोपेमध्ये दिसली आणि हातीच्या बाजूला जाऊन झोपला आणि तिचे डोळे उघडले तर हा चोर तिला समोर दिसला आणि ती वरडण्या अगोदरच याने तिचा गळा दाबला आणि तिच्यासोबत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला होता। पण तेवढ्यात तिची आई आली होती आणि तो तिचे सोनं बिनं दागिने घेऊन पसार झाला होता। पोलिसांनी आता त्याला अटक केली आहे। गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल केले आहेत आणि त्याला आता सोडणार नाहीत। त्याच्यावर चार्जशीट सुद्धा दाखल केली आहे, अटक केली आहे, त्याच्यावर चार्जशीट सुद्धा लावलेली आहे आणि कोर्टानं सुद्धा सांगितलंय की अशा आरोपींना आता जगण्याचा अधिकार नाही। जोपर्यंत त्याचा जीव जात नाही तोपर्यंत त्याला फासावर लटकवण्यात यावं अशी त्याला सजा देण्यात आली आहे। एकंदरीत त्याला फाशीची सजा सुद्धा देण्यात आलेली आहे। पण अजूनही त्याला फाशी झालेली नाही, तो जेलमध्येच आहे। कधी त्याची फाशीचा दिवस येतो आणि कधी त्याला फाशी होते हेच पाहावं लागेल। पण एकंदरीत जर आपण पाहिलं तर देशामध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अशा गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे। चोर पहिले चोरी करून जायचे पण आता ते इज्जतसुद्धा लुटून जात आहेत। अशा सुद्धा घटना देशामध्ये आणि राज्यामध्ये घडत आहेत। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर अशा घडणाऱ्या घटनांवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।